हॅलो एव्हरीवन, डी-एस-ए कंप्लीट कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन नंबर 2 आपला चालू आहे. तर सेक्शन नंबर 2 ॲरेजमध्ये आपला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2D ॲरेज म्हणजेच 2 डायमेन्शनल ॲरे हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे आणि याचे सगळे डाऊट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर वन बाय वन आपण सगळा कन्सेप्ट बघूयात याचा. तर 2 डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय? A two-dimensional array is a type of array that stores elements in a form of rows and columns just like a table or a matrix. तर टू डायमेन्शनल ॲरे याच्या नावातच आपल्याला माहित होतं की 2 डायमेन्शनमध्ये हे काय करतं, एलिमेंट्स स्टोअर करतं तुमचे. त्याच्यामध्ये आपण रोज आणि कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण लाईक अ टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करत असतो, इथे तुमचे जे एलिमेंट्स असतात ते स्टोअर करत असतो. अनलाईक अ 1D ॲरे. तर 1D ॲरेमध्ये काय करतो आपण, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 1 डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण सिंगल लाईनमध्ये काय करत असतो, तुमचे एलिमेंट्स तिथे स्टोअर करत असतो. पण 2D ॲरेमध्ये आपण ऑर्गनाइज करतो डेटाला इंटू मल्टिपल रोज अँड कॉलम्स. तर रोज आणि कॉलम्समध्ये आपण मल्टिपल रोज आणि कॉलम्समध्ये काय करत असतो, तुमचा डेटा असतो त्याला स्टोअर करत असतो आणि ऑर्गनाइज करत असतो. टू ॲक्सेस अन एलिमेंट इन अ 2D ॲरे वी नीड टू इंडायसेस. तर मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की 1D ॲरेमध्ये आपण काय करतो, 1 डायमेन्शनल ॲरेमध्ये एकाच इंडेक्सवरून आपण तिथे ॲक्सेस करत असतो तुमच्या एलिमेंट्सला. पण 2 डायरेक्शनल ॲरेमध्ये काय करतो आपण, 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये काय करतो की तुमचे जे रोज आणि कॉलम्समध्ये जे आहेत त्याच्यामध्ये रोजचा एक इंडेक्स आणि कॉलमचा एक इंडेक्स असे 2 इंडायसेसचा आपण यूज करून तिथे तुमच्या एलिमेंट्सला ॲक्सेस करत असतो. तर हे डिटेलमध्ये आपण पुढे बघूयात. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की 2 डायमेन्शनल ॲरे याला का बोलतो आपण. तर इट इज कॉल्ड 2 डायमेन्शनल ॲरे बिकॉज द डेटा इज स्टोअर इन 2 डायरेक्शन्स. तर 2 डायरेक्शनमध्ये तुमचा जो डेटा आहे तो आपण स्टोअर करतो, जसं की रोमध्ये हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली म्हणजेच कॉलम्समध्ये. तर अशा प्रकारे 2 याच्यामध्ये आपण काय करत असतो, तुमचा डेटा हा स्टोअर करत असतो, म्हणून याला 2 डायमेन्शनल ॲरे असं आपण बोलतो. इच एलिमेंट हॅज अ युनिक पोझिशन बेस्ड ऑन इट्स रो अँड कॉलम. तर प्रत्येक एलिमेंटची एक युनिक पोझिशन असते अकॉर्डिंग टू रोज अँड कॉलम्स. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथे बघू शकता की असे जे झाले तुमचे हे आहेत 1 2 3 हे रोमध्ये आहेत आणि 1 4 7 हे काय आहे, कॉलममध्ये आहेत. तर प्रत्येकाची एक इथे पोझिशन आहे. दिस डेटा इज अरेंज इन अ 3 रोज अँड 3 कॉलम्स. तर इथे 3 रोजमध्ये तुम्ही डेटा अरेंज केलेला आहे आणि 3 कॉलम्समध्ये इथे तुम्ही डेटा हा अरेंज केलेला आहे. सो इट इज कॉल्ड 2 डायमेन्शनल ॲरे, म्हणून आपण याला 2 डायमेन्शनल ॲरे असं बोलत असतो. तर हे झालं 2 डायमेन्शनल ॲरेचं इंट्रोडक्शन. त्यानंतर याच्यामध्ये गेल्यानंतर आपण बघतो की स्ट्रक्चर ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे काय आहे. तर एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगतोय इथे की सगळ्यात पहिला जो आहे इथे आपण ॲरे घेतलेला आहे. तर ॲरे हे आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर ॲरेमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय करत असतो, एलिमेंट हे स्टोअर करत असतो. पण याच्यामध्ये काय करत आहे आपण, याच्यामध्ये अजून तिथे आपण सब ॲरे क्रिएट करत आहे. जसं की इथे पहिला रोसाठी आपण एक ॲरे इथे क्रिएट केलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या रोसाठी इथे एक सब ॲरे क्रिएट केला आहे आणि तिसऱ्या रोसाठी आपण इथे एक सब ॲरे क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत. तर तुम्ही इथे कॉलम्स पण बघू शकता. हा नंबर 1 कॉलम आहे, त्यानंतर हा दुसरा कॉलम आहे आणि हा तिसरा कॉलम आहे. तर अशा प्रकारे आपण 3 रोज आणि 3 कॉलम्समध्ये इथे हा ॲरे डिक्लेअर केला आहे आणि याच्यामध्ये एलिमेंट्स इनिशियलाइज केलेले आहेत. एव्हरी एलिमेंट हॅज अ रो नंबर अँड कॉलम नंबर. प्रत्येक एलिमेंटला काय आहे, रो नंबर आहे आणि एक कॉलम नंबर आहे. जसं की 3 याला बघायचं झालं तर रोमध्ये हा तिसरा आहे आणि कॉलम वाईज बघायचं झालं तर तिसऱ्या कॉलममध्ये हा पहिला आहे. तर अशा प्रकारे काय करतो आपण, त्याची पोझिशन ही बघत असतो. याच्यानंतर स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण काय करतो, ॲक्सेस एलिमेंट. तर आता यामध्ये 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण तुमचे जे एलिमेंट्स असतात हे कसे ॲक्सेस केले जातात, तर याचा सिंटॅक्स बघू शकता तुम्ही. इथे सगळ्यात पहिले ॲरे नेम असतं तुमचं, त्यानंतर रोचा नंबर असतो, रोची पोझिशन असते आणि त्यानंतर कॉलमची पोझिशन असते. तर हे सगळं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहावं लागतं. द फर्स्ट इंडेक्स सिलेक्ट द रो. तुमचा जो फर्स्ट इंडेक्स असतो तो रोला सिलेक्ट करतो आणि सेकंड इंडेक्स जो असतो तो कॉलमला सिलेक्ट करतो. आता एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण इथे आणि प्रिंट केलेलं आहे तुमच्या ॲरेचा नेम घेतलं आहे इथे आणि त्याच्यानंतर पहिला इथे आपण रोची पोझिशन दिली आणि इथे कॉलमची. तर सगळ्यात पहिले रो काय आहे, 1.
तर 1 मध्ये हा रो येणार आहे आपला आणि त्याच्यामध्ये कोणता पोझिशन आहे कॉलमची 2, तर 2 मध्ये इथे हा येणार आहे. तर अशा प्रकारे आउटपुट आपल्याला काय भेटेल 6 भेटेल. तर इथे बघू शकता की ॲरेमध्ये हा पहिला जो सिलेक्ट केलेला आपण सेकंड रो आहे. तर सेकंड रो अच्छा, इंडेक्सिंग ही 0 पासून चालू होते. तर तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचा जो रो आहे हा 0 इंडेक्सचा रो आहे आणि हा फर्स्ट इंडेक्सचा रो आहे. तर आपण इथे फर्स्ट दिला आहे म्हणून आपल्याला ही जे सेकंड आहे याच्यामध्ये बघायचं आहे, जिच्यामध्ये 4, 5 आणि 6 येणार आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथे तुमचा जो थर्ड एलिमेंट आहे हा सिलेक्ट केलेला आहे 6, कारण की 2 दिलेला आहे ना आपण इथे सेकंड पोझिशनला. तर कॉलमच्या याच्यामध्ये 2 दिला आहे, तर 2 मध्ये काय होईल, इथे 0 येईल. 4चं पोझिशन काय आहे 0, त्यानंतर 5ची 1 आणि 2 कशाची आहे 6ची. तर तो आपल्याला आउटपुटमध्ये 6 प्रिंट करून देईल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की इंडेक्सिंग ही 0 पासून चालू होते. तर 0 पासून चालू होते म्हटल्यावर तुम्हाला ते प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे इथे पोझिशन्स त्याच्या. तर अशा प्रकारे तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते ॲक्सेस केले जातात 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये. त्यानंतर पायथन प्रोग्राम बघायचा झाला तर इथे तुम्ही बघू शकता की क्रिएट केलेला आहे आपण एक ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे. त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज इथे स्टोअर केलेल्या आहेत. त्यानंतर प्रिंट करायचं आहे समजा आपल्याला ॲरे, तर सिम्पली इथं आपण काय करणार 2 डायमेन्शनल ॲरे आणि प्रिंट देणार ॲरेचं नेम. तर इथे जेव्हा आपण प्रिंट करणार या ॲरेला, तर तो काय करेल पूर्ण ॲरे जो आहे तुमचा तो प्रिंट करून देईल. तर त्याच्यानंतर काय केलेलं आहे आपण प्रिंट एखादा स्पेसिफिक नंबर जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल या ॲरेमधला, तर आपण काय करणार प्रिंट करणार एलिमेंट ॲट अ रो 1 अँड कॉलम 2. तर रो 1 जो आहे तुमचा त्याच्यामधला आपण एलिमेंट काय करत आहे प्रिंट करत आहे आणि कॉलम नंबर 2 मधला, तर इथे कॉलम नंबर 2 आहे तर आपण तो एलिमेंट इथे प्रिंट करत आहे. आणि ॲरे आपण इथे दिलेला आहे व्हेरिएबलचं नेम आणि त्यानंतर सगळ्यात पहिले इथे रोचा नंबर दिलेला आहे आणि इथे कॉलमचा नंबर इथे दिलेला आहे. तर त्यानुसार हा काय करेल प्रिंट करून देईल आपल्याला आपलं जे आन्सर आहे ते 6. तर अशा प्रकारे हे काय करतं वर्किंग करतं. त्यानंतर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, तर ॲप्लिकेशन्समध्ये येतं मॅट्रायसेस याचे ॲप्लिकेशन्स आहेत जिथे हा यूज केला जातो 2 डायमेन्शनल ॲरे. त्यानंतर स्टुडंट मार्कशीटमध्ये पण आपण याचा यूज करतो. एक्सेलमध्ये पण आपण याचा यूज करतो तुमच्या ज्या स्प्रेडशीट राहतात त्याच्यामध्ये. त्यानंतर गेम बोर्ड्समध्ये जसं की चेस, टिक टॅक टोई, सुडोकू असे जे गेम्स आहेत त्याच्यामध्ये पण याचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला जातो. सीटिंग अरेंजमेंटमध्ये पण याचा यूज केला जातो आणि इमेज रिप्रेझेंटेशनमध्ये याचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे हे सगळे जे आहेत हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत जिथे 2 डायमेन्शनल ॲरे हा यूज केला जातो. त्यानंतर काही कॅरेक्टरिस्टिक आहेत तुमच्या 2 डायमेन्शनल ॲरेचे जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की 2 इंडायसेसचा यूज करून हा काय करतो तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते ॲक्सेस केले जातात. त्यानंतर रो आणि कॉलममध्ये तुमचा डेटा स्टोअर केला जातो, रिप्रेझेंट केला जातो टेबल लाईक फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुमचा जो मॅट्रिक्स ऑपरेशन आहे हे परफॉर्म करण्यासाठी इझी जातं 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये. त्यानंतर क्रिएट युजिंग नेस्टेड लिस्ट इन पायथॉन. पायथॉनमध्ये नेस्टेड लिस्टचा यूज करून आपण काय करत असतो क्रिएट करत असतो तुमच्या 2 डायमेन्शनल ॲरेला. तर हे झाले ॲप्लिकेशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक तुमच्या 2 डायमेन्शनल ॲरेचे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय काय येतात तुमच्या 2 डायमेन्शनल ॲरेचे, तर रिप्रेझेंट टेबल लाईक डेटा नॅचरली. तर टेबल लाईक फॉर्मॅटमध्ये हा काय करतो डेटा तुमचा स्टोअर करत असतो आणि रिप्रेझेंट करत असतो. इझी टू ऑर्गनाइज रो अँड कॉलम्स. रो आणि कॉलम्समध्ये इझी जातो तुमचा डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी. यूजफुल फॉर मॅट्रिक्स ऑपरेशन. मॅट्रिक्स ऑपरेशनसाठी यूजफुल आहे. कॉमनली यूज इन DSA अँड कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग. तर याच्यामध्ये याचा कॉमनली यूज केला जातो DSAमध्ये. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर मोर कॉम्प्लेक्स दॅन 1 डायमेन्शनल ॲरेपेक्षा हा काय आहे मोर कॉम्प्लेक्स आहे. रिक्वायर्स नेस्टेड लूप्स फॉर ट्रॅव्हर्सल. तर प्रिंट करण्यासाठी आपल्याला नेस्टेड लूप्सचा इथे यूज करावा लागतो. त्यानंतर युजेस मोअर मेमरी दॅन 1 डायरेक्शनल ॲरे. तर 1 डायमेन्शनल ॲरेपेक्षा याच्यामध्ये जास्त मेमरी यूज होते. मॅनेजिंग रोज अँड कॉलम्स कॅन बी कन्फ्युजिंग फॉर अ बिगिनर्स. तर जे सगळ्यात आधी हे शिकत आहे त्यांच्यासाठी रोज आणि कॉलम्सला मॅनेज करण्यासाठी कन्फ्यूज होऊ शकतात. तर असे याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे हा जो 2 डायमेन्शनल ॲरेचा कन्सेप्ट आहे हा आपण क्लिअर केलेला आहे. जर तुमच्या याच्यामध्ये अजून काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ कसा होता ते पण सांगा आणि
खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक असेल, तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे व्हिडिओबद्दल तुम्हाला सगळं मटेरियल तिथं भेटत असतं. तर तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.